त्यांना मारहाण केली, मृत्यूलाचा भाग दाखवला जातोय. पुण्यामध्ये घडलेली घटना. पुण्यामध्ये क्राईम वाढलाय का, तर हा वाढलाच आहे आणि हे दुर्दैव आहे. आणि मी अनेक वेळा देवेंद्रजींना ह्याच्याबद्दल विनंतीही केलेली आहे एक होम मिनिस्टर म्हणून, कारण का महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, आणि चांगलेच आहेत आपले पोलीस यंत्रणा. आणि ही सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत जी आज पोलीस यंत्रणेत महाराष्ट्र सुरक्षित ठेवतात, तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतात. पण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हा क्राईम वाढलेला आहे, किंवा हिंमतच कशी होते ही गोष्ट करायची, याचा अर्थ यंत्रणेची भीती किंवा त्या वर्दीचा मान हा कुठेतरी कमी झाला आहे, किंवा सत्ता असेल की त्या सत्तेमुळे आपण काहीही करू शकतो असा एक गैरसमज असू झिरवळांच्या पण शकतो. मतदारसंघामध्ये घटना घडली. पुन्हा एकदा एसीबीनं सरपंचाला पकडले की झिरवळांच्या जवळचे आहे. नाही, त्याचं आहे की झिरवाळांच्या डिपार्टमेंटच्या ज्या ज्या घटना येतात, माननीय मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट पाहिलं. माननीय मुख्यमंत्री म्हणाले की ए सी बीला फ्री हँड दिलेला आहे, जिथे जिथे करप्शन दिसेल तिथे ए सी बी ॲक्शन घेईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करप्शन दिसतं, सगळीकडे समान ॲक्शन झालेली आपल्याला दिसत नाही. तुमच्याही चॅनलवर अनेक वेळा करप्शनचे मोठे मोठे आरोप प्रत्यारोप होतात. कुठे तिथे म्हणजे झिरवळ साहेबांना एक कायदा आणि मंत्री म्हणून, आणि बाकीच्या मंत्र्यांना एक कायदा, असं महाराष्ट्रात चाललेलं असं दिसतंय तुमच्या सगळ्या चॅनल्सवरनं. कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने तो सगळ्यांना समान नाही आहे, असं एकूण चित्र दिसतं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीत हे फिक्स